नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल, मी अगदी इम्पॉर्टंट हा विषय घेऊन आलेली आहे. सीट डिस्ट्रीब्युशन इन महाराष्ट्र गव्हर्नमेंट कोठा. तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मला कॉल येत आहेत. गेले 2-3 दिवस झाले, की मॅडम आमची ही कॅटेगरी आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगवेगळी कॅटेगरी असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थी मला अगदी वन टू वन कॉल करून विचारत आहेत, की मॅडम कॅटेगरीमध्ये आमच्या कॅटेगरीमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत गव्हर्नमेंट कोठ्यामधून, 85% कोठ्यामधून. तर त्याच अनुषंगाने अगदी प्रत्येक विद्यार्थ्यांना मला मेसेज करणं शक्य होत नाहीये. तर त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओच्या माध्यमातून तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्याला आपापल्या कॅटेगरीनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कोठ्यामधून 85% कोठ्यामधून किती सीट्स अवेलेबल आहेत सध्या प्रेझेंटमध्ये. तर हे तुम्हाला मी अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. जे काही नवीन विद्यार्थी फर्स्ट टाइम आपल्या व्हिडिओ चॅनल पाहत असतील तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला असे युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. तर अगदी स्क्रीनवरती मी पूर्णपणे डिटेल्स काढलेले आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीज अगदी ओपन पासून एस-सी, एस-टी पर्यंत प्रत्येक कॅटेगरीला आपल्या महाराष्ट्रामध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत प्रेझेंटमध्ये, आणि नव्याने जे आणखीन कॉलेजेस येणार आहेत त्यामध्ये जर आणखीन ऍड झाली तर आणखीन आपली सीट्स वाढण्याची शक्यता आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि नव्याने नवीन कॉलेज येणारच आहेत विद्यार्थी मित्रांनो. आल्यानंतर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगणार आहे. तर प्रथम आपण इथं पाहूया स्क्रीनवरती सीट डिस्ट्रीब्युशन इन महाराष्ट्र गव्हर्नमेंट कोठा. हा मी काढलेला आहे. फक्त मी गव्हर्नमेंट कोठ्याबद्दल मी आज तुम्हाला सीट डिस्ट्रीब्युशन सांगणार आहे. टोटल सीट्स जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये 85% कोठ्यामधून किती असणार आहेत तुम्ही ते पाहू शकता, आणि कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. तर जवळजवळ टोटल 4,850 या सीट्स आहेत. त्यातल्या एम्सला 125 सीट्स जात असतात, आणि AFMC म्हणजे आर्म फोर्स मेडिकल कॉलेजला 150 सीट्स जात असतात. अशा टोटल जवळजवळ 5,125 सीट्स सध्या प्रेझेंटला अवेलेबल आहेत. ओके, त्याच्यामध्ये आपण फर्स्ट टोटल सीट फॉर स्टेटचा 85% कोठ्यामधला आपण विचार करूया. तर 85% कोठ्यामधल्या ज्या सध्या प्रेझेंटवाल्या सीट्स आपल्याकडे इथे अवेलेबल आहेत 4,125 एवढ्या पूर्ण पूर्ण महाराष्ट्रभराबर मधून अगदी 85% कोठ्यामधून सीट्स अवेलेबल आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट्स अवेलेबल आहेत त्याही विद्यार्थ्यांना या कोठ्यामधून लाभ भेटणार आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि टोटल सीट AIQ ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधल्या जवळजवळ 15% ह्या सीट्स आहेत. तर त्या सीट्स जवळजवळ इथं 725 सीट्स अवेलेबल आहेत सध्याच्या प्रेझेंटमध्ये. आणि ह्या 85% आणि 15% ह्या दोन्ही मधून जर नवीन कॉलेज आले तर नक्कीच ह्या दोन्हीमध्ये पण सीट्स वाढण्याची शक्यता आहे. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर अगदी सीट फॉर SC कॅटेगरी, जे आपले विद्यार्थी आहेत SC कॅटेगरीवाली, त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामधून जवळजवळ किती सीट्स अवेलेबल आहेत तुम्ही ते पाहू शकता. मी अगदी आकडा काढलेला आहे. 536 पूर्ण आपल्या महाराष्ट्रामधून 85% कोठ्यामधून विद्यार्थ्यांना लाभ घेता येणार आहे. 536 सीट्स सध्याच्या प्रेझेंटला अवेलेबल आहेत. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि नेक्स्ट कॅटेगरी आहे ST कॅटेगरी. ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रामधून 85% कोठ्यामधून 289 सीट्सचा लाभ घेता येणार आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. ओके, आणि नंतर मी SC ST नंतर अगदी VJ कॅटेगरीचा मी पूर्णपणे अगदी इथे मी सांगणार आहे. तुम्ही ते पाहू शकता. VJ कॅटेगरीचा पण मी इथे अगदी काढलेला आहे. VJ कॅटेगरीची किती आपल्याला इथे संख्या आहे, इथे सीट आहे ते 124 VJ कॅटेगरीची इथे संख्या आहे. आणि सीट फॉर NT1 च्या विद्यार्थ्याला जवळजवळ 103 सीट्स इथे महाराष्ट्रामधून अवेलेबल आहेत 85% कोठ्यामधून. सीट फॉर NT2 कॅटेगरी, NT2च्या विद्यार्थ्यांना जवळजवळ 144 सीट्स महाराष्ट्रामधून अवेलेबल आहेत. आणि सीट फॉर NT3, तर NT3 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 83 सीट्स अवेलेबल आहेत सध्या प्रेझेंटच्या घडीला. ओके, सीट फॉर OBC कॅटेगरी, OBCच्या विद्यार्थ्यांसाठी 784 सीट्स सध्या प्रेझेंट आहेत. आणि सीट फॉर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 1,525 एवढ्या सीट्स महाराष्ट्रामधून 85% कोठ्यामधून अवेलेबल आहेत सध्या प्रेझेंट. ओके, आणि नेक्स्ट मी आणखी इथं काढलेला आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. EWS कॅटेगरी, तर EWS कॅटेगरीसाठी सुद्धा 412 सीट्स इथं प्रेझेंट अवेलेबल आहेत. सीट फॉर डिफेन्स, त्याच्यामध्ये पण येतात 1, 2, 3 कॅटेगरी असं. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये 85% कोठ्यामधून 125 सीट्स अवेलेबल आहेत सध्या प्रेझेंटला. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो. अगदी मी पूर्ण तुम्हाला अगदी प्रत्येक सीट कॅटेगरी आपल्या कॅटेगरी वाईज अगदी 85% कोठ्यामधून पूर्ण सीट्स काढलेले आहेत. टोटल 85% कोठ्यामध्ये किती सीट्स आहेत, 15% ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून सुद्धा किती सीट्स आहेत, आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज हा
सीट प्रेझेंटचा मी काढलेला आहे आणि नवीन येणारे कॉलेज असतील तर नक्की सीट्स वाढणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यावेळेस मी तुम्हाला अगदी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी काउन्सिलिंग, पेड काउन्सिलिंग सुद्धा जॉइन करायचं आहे, तुम्हाला या गव्हर्नमेंटमधून या सीट्स आपापल्या कॅटेगरीमधून जर काढून द्यायची असेल आणि तुम्हाला जर काउन्सिलिंग तुम्हाला येत नसेल तर तुम्ही आमच्या मार्फत सुद्धा काउन्सिलिंग जॉइन करू शकता. अगदी तुम्हाला तुमच्या मार्कनी आणि SMLनी नुसार सुद्धा आम्ही तुम्हाला सीट्स काढून द्यायचा 100% प्रयत्न करत असतो. आम्ही आमची टीम प्रत्येक विद्यार्थ्याला 1 to 1 कॉल करून पूर्ण इन्फॉर्म करत असते, काउन्सिलिंग करत असते. तर तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की तुम्हाला जर काउन्सिलिंग येत असेल तर तुम्ही नक्कीच करा आणि काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कॉल करू शकता किंवा आमच्या मार्फत सुद्धा तुम्ही काउन्सिलिंग जॉइनिंग करू शकता. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डीम्ड आणि प्रायव्हेटमध्ये किंवा अदर राज्यांमध्ये सुद्धा मॅनेजमेंट कोठ्यामधून ॲडमिशन घ्यायचं असेल, त्या विद्यार्थ्यांनी ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमचं ॲडमिशन फिक्स करू शकता. सध्या ॲडमिशन बुकिंग तामिळनाडू राज्यामध्ये म्हणजे चेन्नईमध्ये प्रॉपर अगदी डीम्डमध्ये कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये सध्या बुकिंग चालू झालेली आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये MBBS करायचं असेल त्याही तमाम विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. अगदी शेवटची तारीख 14 ऑगस्ट आहे. तर त्यावेळेपर्यंत तुमचं बुकिंग नक्की होऊ शकतं आणि नंतर 14 नंतर आपलं रजिस्ट्रेशन चालू होऊन पुन्हा चॉईस फिलिंग, लॉकिंग आणि अलॉटमेंट लेटर आणि जॉइनिंग हे असे प्रत्येक टप्प्यावरती स्टेप्स असल्यामुळे 14 ही ऑगस्ट लास्ट डेट आहे फर्स्ट राऊंडची बुकिंग. तर मी सगळ्या तमाम विद्यार्थ्यांना, कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांना जर MBBS करायचं असेल, तुमचं स्वप्न साकार करायचं असेल, तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी स्वतः येऊन ॲडमिशन करून देत असते. 100% ही मी माझी शुअरिटी सांगते. आणि एवढंच आहे. आणि नंतर मी आज हा व्हिडिओ संपवते. ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्ही नक्कीच गरजू मुलांना किंवा नातेवाईकांना, फ्रेंड्सलाही तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून त्यांनाही कळेल की आपल्या प्रत्येक कॅटेगरी वाईज महाराष्ट्रामध्ये 85% कोठ्यामधून किती सीट्स अवेलेबल आहेत, त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स माहिती मिळेल. आणि असाच जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. तर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.